श्री स्वामी समर्थ. स्वामी दत्तावधूत विरचित श्री दुर्गा सप्तशती पारायण. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. ओम दुम दुर्गाय नमः. ओम ऐं ह्रीं श्रीं क्लीं परमेश्वरी स्वाहा. महासिद्धी व्हायया व्हावया प्राप्त साधक जिची सेवा करीत. देवी देवता परिवृत्त जय जय दुर्गे नमस्तुते. शंख चक्रा कृपाण त्रिशूल त्रिनेय धारण तेजस्विनी सिंहवाहन जय जय दुर्गे नमस्तुते. असुरांशी करी तांडण भक्ता देई वरदान स्मरताची येई धावोन जय जय दुर्गे नमस्तुते. ऐसे परिधान करून ऋषी मने कृपा लागून एके लक्ष देऊन पुढील आख्यान देवीचे. सेनेसहित महिषासूर झाला पाहून संसार देवता झुकवून शिर स्तवन करीती ते धवा. अत्यंत आनंद भरित देवता होती रोमांचित स्तुती करू लागत जगदंबेची ते धवा. सर्व देवतांची शक्ती हेची तुझी स्वरूप स्थिती. ऋषी देवता अर्चिती जय जय दुर्गे नमस्तुते. तुझी या शक्तीचे वर्णन करू न शके ब्रह्मा आपण. शेषनाग महादेव भगवान वर्णन करू शकेना. सर्व जगाचे पालन संपूर्ण जगाचे कल्याण सर्व अशुभांचा नाश पूर्ण दुर्गा चंडिका करीत असे. हे महादेवी जगदंबा निवारी सर्व आपदा देई सर्व संपदा. सद्भक्ताचे नित्य तू पुण्यात्माचा घरी तू. लक्ष्मी रूपे पाणी भरी सद्गुरु देवी संपत्ती. लाभे तुझिया सत्तेने ज्याचे शुद्ध अंतकरण श्रद्धा सद्बुद्धी सुमन लज्जा विनय सद्गुण. रूपे राहशी देवी तू जे पापी मनुष्य असत तुझ्या कृपेशी वंचित. दारिद्र्य आणि मूढग्रस्त होऊनी राहती अवधरा. भगवती दुर्गे नमस्कार. तू ते करीतो वारंवार कृपा सदव्य आम्हावर याची परी ठेवी तू. येथून विश्वाचे पालन दुर्गे करावे आपण. ऐसे देव देवता म्हणून विश्व अर्पिती देवीसी. अचिंत्य दुर्गे तुझे स्वरूप अतुल्य पराक्रम दावित. तुझे चरित्र अद्भुत कैसे आम्ही वर्णावे. तू उत्पत्तीचे कारण सत्व रज तमोगुण परी तू गुणातीत पूर्ण संसर्गरहित तू अससे. आदिभूत अव्याहकृत प्रकृती तू जगताची आदिशक्ती. शिव विष्णू ही न जाणती ऐसा महिमा देवी तुझा. स्वाहा पल्लव उच्चारिता सर्व देवा तृप्तता. लाभे ती स्वाहा निश्चिता दुर्गे तुझी अससे गे. स्वधा पल्लव उच्चारिता पितरा लाभे तृप्तता. ती स्वधा शक्ती निश्चिता दुर्गे तुझी अससे गे. मोक्षप्राप्तीचे साधन ती पराविद्या तुझी जाण. जितेंद्रिय मुनी आचरण करीती साधन तुझी तू. तू ऋग्वेद तू यजुर्वेद तू सामवेद षड ऐश्वर्ययुक्त आत्मध्यान मेधायुक्त दुर्गे तुझी असशी गे. भवसागर तारिणी नौका दुर्गा तुझी असे देगा. तू कृपा करिता देखा मोक्ष आपैसा मिळत असे. विष्णू हृदयी तू लक्ष्मी शिव हृदयी तू गौरी. सायुज्य मुक्तीची स्वामिनी दुर्गे तुझी अससे गे. तुझे मुख कमल सुंदर मदहास्य मुखावर. ऐसे असुनी प्रहार कैसा केला दैत्याने. याचे आश्चर्य वाटत ऐसे देवता म्हणत एकमेकांते म्हणत कैसे साहत असुरांचे. देवी तू जेव्हा क्रोधित होऊनी भ्रुकुटी वक्र करीत तेव्हा आम्हीही भयभीत होतो पहा जाहलो. परी जे हेही नवल दैत्य जीवित काही काळ राहुनी समर प्रबल मांडिले त्याने तुझ सवे. देवी व्हावे प्रसन्न सदा राहावे प्रसन्न. आम्हावरी अनुसंधान राहावे देवी सदा तुझे. दुर्गे तू प्रसन्न होत विश्वाचा अभ्युदय होत. सर्वत्र शांती नांदत तुझिया कृपे करुणिया.
ज्यावरी तू प्रसन्न होशी. धन यश कीर्ती लाभे त्यासी. मरणाती स्वर्गलोकाशी सुखे निवास करीतसे. आरुरारोग्य यश संपत्ती स्त्री पुत्रादी वैभव प्राप्ती. लोक धन्य धन्य म्हणती तुझ्या कृपे करुनिया. तुझ्या कृपेने धर्माचरण, तुझ्या कृपेने तीर्थाटन, तुझ्या कृपेने पुरश्चरण होती हातून मानवाच्या. तीनही लोकी तू श्रेष्ठ. देसी भक्ता ते मनोवाच्छित. तू सदा दर्याद्र चित्त कृपा करीसी भक्ताशी. तू होता क्रोधित नाश करीसी क्षणभरात. असुर कुळ संहारित पाहिले आम्ही डोळ्याने. जगाशी भावे सुख प्राप्त म्हणून दृष्टांती तू वधित. अन्यथा तुझे शत्रुत्व नाही पहा कोणाशी. कृपा आणि निष्ठुरता कैसे पहा हे साम्यता. श्रेष्ठ तिन्ही लोकात म्हणून अससी देवी तू. त्रिशूले रक्ष देवी तू. अंबे खड्गाने रक्ष तू. घंटा धनुष्याने तू सदैव रक्षी आम्हासी. पूर्व पश्चिम दक्षिणोत्तर फिरवी त्रिशूल सुंदर. रक्षी रक्षी सत्वर श्री दुर्गे परमेश्वरी. तिन्ही लोकांमध्ये काही सुंदर भयंकर देही. विचरत सर्व स्थळी त्यापासून तू रक्षावे. ऊर्ध्व अधर दिशा दाही. रक्ष रक्ष दुर्गे पाही. खड्ग शूल गदा सर्वही शस्त्रे घेऊन रक्षावे. ऐसे परी देवतागण करीती दुर्गेचे स्तवन. दिव्य पुष्पे गंध चंदन पूजा करीती देवीची. दिव्य सुगंध धूप दीप देवता अर्पिती देवी प्रत. प्रसन्न वदन देवी म्हणत प्रणाम करुणी देवांशी. दुर्गा मने जे वाचित ते तुमचे मागा त्वरित. देवता म्हणती दुर्गे प्रत सदैव रक्षी मनोनिया. तू मारिला असुरा महिषासूर. झाले बहु उपकार भविष्यात संकट दूर करी देवी महेश्वरी. या अध्यायाचे करी जो पठण त्याते करी धनवान. इतुके देई वरदान देवता म्हणती देवीशी. ऋषी म्हणती नृपाशी जगत कल्याण कारणाशी. देवदेवता परीयेशी वर मागते जाहले. तथास्तु दुर्गा म्हणत आणि अंतर्धान होत. ऐसे पहा अवधूत चरित्र आहे दुर्गेचे. तदनंतरन दुर्गा प्रकट केव्हा आणि कशी होत तेही चरित अद्भुत सांगेन जाण तुझ लागे. इति मार्कंडेय पुराण सावर्णिक मनवरण जाण देवी महात्म्य वर्णन. चौथा अध्याय गोड हा.